ಹಾಯ್ ಹಲೋ ಆತ್ಮೀಯ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಮ್ಮ ಇವತ್ತು ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೋತವರು ತಮಗೆ ಇವತ್ತಿನ ಪ್ರಮುಖ ಸುದ್ದಿಗಳಿಗಾಗಿ ಆಹ್ವಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ತಾವು ನೋಡಬೇಕು, ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಹೊಂದಿಸ್ತಾ ಇರಬೇಕು. ಈ ಪ್ರಮುಖ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ, ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡಿ ಈ सुद्दीगಳೆಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. जो मोर्चा निघालेला आहे तो परवा दिवशी विधान परिषदमध्ये जे BJPचे शासक रवीनी आमच्या भागाच्या आमदार आणि कर्नाटक राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री सौभाग्यवती लक्ष्मीते हेब्बाळकर मॅडम यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण महिला वर्गाचा ज्यांनी अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाला आज प्रायश्चित नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यासाठी मॅडम यांच्या पाठीराख्याने आणि त्यांच्या अभिमानी कार्यकर्त्यांनी आज हा मोर्चा स्वयंस्फूर्तीने हा मोर्चा काढलेला आहे. आणि जोपर्यंत रवींचा राजीनामा घेत नाहीत सरकार, राज्यपाल आणखी राष्ट्रपती, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार असं ह्या ग्रामीण मतदारसंघातील त्यांच्या अभिमानी जनतेनं ठरवलेलं आहे. वाडीच्या बाया आले नाहीत, ह्या महिला नाही, मॅडमांच्या कार्यकर्त्या आलेल्या आहेत. आता खेड्यातून काय ज्या बऱ्याचशा बाया आहेत, आज मॅडमना जवळजवळ 60% व्होटिंग होत आहे. त्याच्यात ज्या महिला आहेत त्या मॅडमांच्या फॉलोअर आहेत, त्यांच्या अभिमानी महिला आहेत. त्या रजाटपून झालेल्या असतील, काही म्हणजे सर्व बाया असं आलेल्या नाही, स्वइच्छेनं आलेल्या आहेत. त्यांना कोण फोर्स केलं नाही, त्यांना कोण बोलवलेलं नाही, त्यांना कोय पण नाही. फक्त मॅडमांच्या अभिमानासाठी त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी ह्या बाया आलेल्या आहेत. पिछले बार में कुडल संगम स्वामी जी के नेतृत्व में जो नहीं करना था उस वक्त से वो उस तरीके का उन्होंने करके जो लाठीचार्ज, वही लोग पत्थर फेंकाव करके थोड़ा हंगामा मचा के इस सिद्धरामैया साहब को जो हिंदू वर्ग का नायक है, इसलिए उनका नाम को एक काला चिक्का लाने के लिए ये लोग कुछ साजिश कर रहे हैं, उसमें पॉलिटिक्स है. तो भी हमारी इस मांग है कि हमारे यहाँ पे जो 4% हमारा निकाल कर, पिछले बार में जो गवर्नमेंट बीजेपी गवर्नमेंट हमारा 4% निकाल के उनको और पंचमसाली वर्ग को और वकीलिका को 2% दी हुई थी, तो उसके लिए वो सुप्रीम कोर्ट को गया हुआ था कि सुप्रीम कोर्ट से उसको जैसे इट इज कैसा है वैसा ही कंटिन्यू करो करके भी आज राज्य सरकार को वो पिछली बार में आदेश आया हुआ है. तो हम सिद्धरामैया साहब से ये मांग करते हैं कि जैसा था वैसा वो कंटिन्यू करो. तो ये सब हमारी मांग है. और जो बीजेपी वालों ने जो शोषित वर्ग लोगों को जितना हमारे को दबाना चाह रही है, उतना हम जागने के लिए अब स्टार्ट हो गए हैं. अब आरंभ हो गया है उनके खिलाफ हमारा काम करना. जितना भी वो स्वामी जी को मैं एक बात कहना चाहता हूँ, जो आप निचलेपन से आप कपड़े काट के खादी कपड़े डाल के राजनीति को आओ. आप एक समाज के स्वामी जी नहीं है, आप बसवन्ना के तत्व सिद्धांत के साथ में सर्व जनांग श्रेष्ठ धर्म अन्नो ये जो बात बोले बसवन्ना जी, उनके तद विरुद्ध चलते जा रहे हैं स्वामी जी, कुडल संगम स्वामी जी. उनको मैं एक विनंती करता हूँ स्वामी जी को, आप जो सियासत के जैसा डेली जा जाकर सर्कल में 4 लोगों को स्ट्राइक कर रहे हैं, ये आपकी शोभा नहीं है. ಅಲ್ಲೇ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಮಾಡ್ರಿ. ಮೊದಲು ಅಲ್ಲೇ ಡಾಕ್ಟರ್ ಹಾಕಿಲ್ಲ, ಗುರು ಕೂಡ ಡಾಕ್ಟರ್ ಇಲ್ಲ, ನೀವು ಮುಂದೆ ಹೋಗಿರತ್ತ ಮುಂದೆ ಹೋಗಿರೋಣಂತೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದರು ನೀನು ಎಲ್ಲ ಬರಬೇಕು, ಕಂಡೀಷನ್ ಬರಬೇಕು. ಬೆಳಿಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ತ್ರಾಸ ಮಾಡ್ಕೋದು, ಚೆಸ್ಟ್ ಪೇನ್ ಬರೈತೆ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರೇನೊಂದು ಅಸಿಡಿಟಿ ಆಗೈತೆ ಅಂದರು. ಒಂದೇನು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಒಂದೇನು ಸಲೈನ್ ಹಚ್ಚೋದ್ರೆ ಮತ್ತೆ ಹೊಳೆ ಕರೆದು ಕೇರ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ರೀ. ಆಮೇಲೆ ಬಾಡಿ ತರಕ್ಕೆ ಬಂದಂಗೆ ಮಾಡಿ
ಅದಲ್ರಿ ಈಗ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಅಡ್ರೆಸ್ ಮಾಡಿರಿ? ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೇಳಿ ನೀನು 6 ಗಂಟೆಗೆ ನೀನು 6 ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿ ತೊಗೊಂಬಂದಿರಿ ನೀವು. ಹಾಂ. ಆಮೇಲೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಡೆಲಿವರಿ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ? 9:40. 9:40. ಅದ್ರ ಬಳಕ ನೀವು ಎಷ್ಟು ತನಕ ಇದ್ದೀರಿ ಅವ್ರ ಜೊತೆ? ನಾನು ನಿನ್ನೆ ಇಲ್ಲೇ ಅದಂತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಡೆಲಿವರಿ ನಿನ್ನೆ ಇಲ್ಲೇ ಅದು ಇಲ್ಲೇ ಅದೇ ರೀ. ಇಲ್ಲೇ ಅದು ಏನಂತ ಅನ್ನೋದಿದ್ರು ಅವ್ರು ನಿನ್ನೆಲ್ಲ ನಿನ್ನೆ ಎಲ್ಲ ಬರೋಬ್ಬರಿ ಐತೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ಆರೋಗ್ಯ ಒಳಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಚಲೋ ಚೆಸ್ಟ್ ಪೇನ್ ಹಾಕಿ ಕರೆದ್ರೆ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಮಾಡಿ ಹಾಂ ರೀ. ಕರೆದ್ರೂ ಯಾರೋ ಆಸ್ಪತ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮದರ್ ಕರೆದ್ರೆ ಒಂದು 2 ಸಲ ಒಂದ್ಸಲ ಬಂದಿರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಬರಬಾರ್ದು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂಜೆ ರೀ ಅವರೆಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಎಲ್ಲ ತಿರ್ಗಾಡಕ್ಕೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರೋ ಮಕ್ಕಳು ಕರ್ಕೊಂಡು ಮತ್ತು ಹುಡುಗರು ಮತ್ತು ಏನು ಅವರು ಇಲ್ಲಿ ಹುಡುಗರು ಭಾಳ ಓಕೆ. ಆಮೇಲೆ ಈಗ ಹುಡುಗರಿ ಅದ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಹೌದ್ರಿ. ಈಗ ಡೆಲಿವರಿ ಆದ್ಮೇಲೆ ಆರಾಮಿದ್ರು? ಆರೋಗ್ಯ ಹೆಂಗಿತ್ತು? ಅದು ನಿನ್ನಿಂದ ಹಾಲಕ್ಕೆ ಡೆಲಿವರಿ ಆದ್ಮೇಲೆ ಆರಾಮಿದ್ರೆ ಆರಾಮ ಏಕಾಏಕಿ ಏನು ಔಷಧಿ ಏನು ಬೇರೆ ಕೊಟ್ಟರೆ ಏನು ನನಗೂ ತಿಳಿಲಿಲ್ಲ ಅದೇ ಬಟ್ ಏನೋ ಆಗೈತಿ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರೋದ ಅವ್ರವ್ರು ಏನು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗೋದು ನಾನು ಸೈನ್ ತೊಗೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಬಾರ್ದು. ಒಟ್ಟು ಡಾಕ್ಟರ್ ಏನು ಏನು ನಮಗೂ ಏನು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಮುಂದೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಮೆಡಿಸಿನ್ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯದಿಂದ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಅನಿಸೈತ್ರಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಏನು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಐತಿ. ಬೇಜಾವ್ದು? ಹಾಂ ಏನೂ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗೈತಿ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಚಾಲು ಇದ್ದಲ್ರಿ ಹಾಂ ರೀ. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಮದುವೆ ಆಗಿ? 1 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಎರಡನ್ನ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳು ನೋಡ್ತಾ ಬಂದ್ರಿ, ನೋಡಿದಿರಿ. ನಿಮಗೆ ಖುಷಿನೂ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಒಂದು ಸಂತೋಷ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದು ದುಃಖನೂ ಅನಿಸ್ಬೋದು. ಯಾಕೆ ಸುದ್ದಿ ಹಾಕಿದಾರಪ್ಪ ಅಂತ ಅನಿಸ್ಬೋದು. ಏನು ಅನಿಸಲ್ಲ ನಿಮಗೆ, ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳು ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಪ್ರಮುಖ. ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮ್ಗೆ ಏನು ಅನಿಸಿದು ನೀವು ಕಾಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ರಿ. ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ರಿ ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನು. ಜೊತೆಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್ ನಿರಂತರ ನೋಡ್ತಾ ಇರ್ರಿ. ಹೇ ಸೀತಾರಾಮ್ ಸತ್ಯದ ಕೈಗರಣೆ ವಂದನೆಗಳು.